नमस्कार, जय भीम, जय भारत, जय संविधान. मी विनोद कवडूजी खोब्रागडे एक जबाबदार व जागृत नागरिक आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे, भारतीय संविधानाचे अभ्यासक आहे, एक लोकसेवक आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे, RTI कार्यकर्ता आहे. आणि मी जे काम करून मागील 30 वर्षांमध्ये दाखवले आहे ते महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एकाही आमदार, खासदार, मंत्र्यांनी केलेले नाही. असे जनहिताचे काम मी करून दाखवलेले आहे, म्हणून मी अधिकारवाणीने बोलत आहे. नुकतेच आमच्या आज स्पेशल ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत विशेष जिल्हा न्यायाधीश महोदय यांच्या न्यायालयामध्ये मी एक पिटिशन दाखल केलेली आहे. कालच माझी पिटिशन दाखल झाली आहे. कालच केस नंबर 2 पडलेली आहे आणि त्यावर प्राथमिक सुनावणी होऊन आता 21 तारखेला यावर सविस्तर सुनावणी होणार आहे. यामध्ये मुख्य आरोपी अमित भाई शाह, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार हे आहेत. दुसरे आमचे जिल्हाधिकारी महोदय विनय गौडा साहेब आहेत. आमचे चंद्रपूरचे SP सुदर्शन मोमका सुदर्शन साहेब हे सुद्धा आहेत. आमचे SDPO मॅडम नयोमी साटम IPS अधिकारी आहे, यासुद्धा यामध्ये सहआरोपी आहेत. अजिंक्य तांबडे जे पोलीस इन्स्पेक्टर आहे यांनासुद्धा मी सहआरोपी केले आहे, कारण यांना तक्रार दिल्यानंतर यांनीसुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे सेक्शन 4 नुसार. त्यामुळे हे सर्व ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 4 नुसार व ITI ॲक्ट अंतर्गत कायद्या कलम 64 आणि भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमानुसार मी हे पिटिशन स्पेशल ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत विशेष न्यायमूर्ती तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय वरोरा यांच्या न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यावर आता 20 तारखेला सुनावणी आहे. हे दाखल करण्याचे कारण म्हणजे ज्या अर्थी भारतीय संविधानाला आज 75 वर्ष होत असून ते अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा करत असताना 17 आणि 18 या 12ला संसदमध्ये 2 दिवस डिबेट होती. त्या डिबेटमध्ये अनेक खासदार महोदयांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर 18 तारखेला दुपारी 1:04:26 आमच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाई यांनी जे एक वक्तव्य केले आहे की आंबेडकर आजकाल फॅशन हो गया है, आंबेडकर 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 हे फॅशन हो गया आहे. एवढे इतके नाव जर देवाचे घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता. अशा प्रकारे म्हणजे त्यांनी बेताल वक्तव्य केलेले आहे आणि यामुळे संपूर्ण देश ढवळून निघालेले आहे. त्यांच्या विरुद्ध आंदोलन, मोर्चे, निषेध सगळीकडे चालू असताना, हे सर्व चालू असताना आणि त्यांचे निषेध चालू असताना हे जेव्हा ते बोललेले वाक्य जे लाईव्ह असताना ते संपूर्ण लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून देशामध्ये प्रसारित झाले. अनेक आमच्या चांगले सामाजिक कार्यकर्ते आणि देशामध्ये या स्थलसेना, वायुसेना, नौसेनामध्ये कार्य करत असलेले यांचे मन विचलित झाले. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे झाले आणि हे वाक्य संविधान पदावर बसलेले अधिकारी असे कसे काय बोलू शकतात, हा खूप मोठा प्रश्न पडला. आणि त्यामुळे मी याच्यावर तत्काळ ॲक्शन घेऊन संबंधित पोलीस स्टेशन यांना तक्रार दिली. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर त्यांनी कारवाई न केल्यामुळे मी SP साहेबाला तक्रार दिली. हे पाहू शकता तक्रारीची प्रथम कापी आहे. प्रथम ठाणेदार साहेबाला दिल्यानंतर SP साहेबाला दिल्यानंतर SDPO साहेबाला दिलं, त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी आमचे जिल्हाधिकारी महोदय यांना दिलं आणि यानेसुद्धा या तक्रारीवर कारवाई न केल्यामुळे माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी एक जजमेंट दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे की आता नवीन कायद्यानुसार 3 दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर संबंधित 3 दिवसामध्ये तक्रार दिल्यानंतर कारवाई करणे आणि 14 दिवसामध्ये चौकशी अहवाल पाठवणे. आणि तत्कालीन जे गृहमंत्री होते सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलं की तक्रार दिल्यानंतर तक्रारीची दखल जर घेत नसेल तर ठाणेदारावर तुरुंगात पाठवा, अशा प्रकारे त्यांनी दिले. आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे क्रिमिनल रिट पिटिशन 68/2008 मध्ये 5 न्यायमूर्तीचे जजमेंट आहे. ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये जर FIR दाखल करता म्हणजे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी 7 दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर संबंधित ठाणेदाराला सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारचे जजमेंट दिल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश, निर्देश व जजमेंट हे भारतीय संविधानातील आर्टिकल 141 नुसार संपूर्ण न्यायालयाला बंधनकारक असल्यामुळे हे सर्व मी एव्हिडन्स घेऊन मी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आहे. पिटिशन नंबर 2/2025 कालच रजिस्टर झालेली आहे. 10 तारखेला रजिस्टर झाली, त्यावर प्राथमिक सुनावणी झाली आणि आता 20 तारखेला सविस्तर सुनावणी होणार आहे. यापूर्वीसुद्धा मी एक पिटिशन दाखल केलं होतं, 26 तारखेला दाखल केलं होतं लोअर कोर्टमध्ये. त्यानंतर 3 तारखेला तिथे रजिस्टर झाली 7 दिवसानंतर आणि 16 तारखेलासुद्धा ती आर्ग्युमेंटसाठी लागलेली आहे. परंतु हे वरिष्ठ न्यायालय असल्यामुळे, जिल्हा न्यायाधीश महोदयाकडे असल्यामुळे आणि विशेष पॉवर यांना ॲट्रॉसिटीच्या असल्यामुळे यांच्या न्यायालयामध्ये मी पुन्हा पिटिशन काल दाखल केले आणि त्यावर रजिस्टर होऊन 20 तारखेला सुनावणी आहे. माझे या माध्यमातून सांगणे आहे की इक्वल टू बिफोर लॉ आर्टिकल 14 कायद्यापुढे सगळे समान आहे. आर्टिकल 51C मध्ये 1 ते 11 नागरिकांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये सर्व जल, जंगल, जमीन असो किंवा राष्ट्रीय संपत्ती असो किंवा कुठलेही असो यांचे रक्षण करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्यामुळे नागरिक काय करू शकतात हेच मला या माध्यमातून दाखवणे आहे.
आणि मी कुठलंही आंदोलन मोर्चा न करता किंवा रक्ताचा एक थेंब न सांडवता कायदेशीर मार्गाने संविधानाच्या मार्गाने मी हे फौजदारी पिटिशन न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष यांच्यामध्ये दाखल केलेली आहे। शेवटी न्यायाधीश महोदय यांचे अधिकार आणि कर्तव्य आहे, ते नंतर त्याच्यावर काय निर्णय देतात तर हे त्यांचे कर्तव्य आहे, अधिकार आहेत। परंतु ह्या संविधानामुळे हे असं एक संविधान आहे की या संविधानामुळे नागरिकांना पिटिशनसुद्धा दाखल करता येतो आणि आरोपी कुणीही असो, चाहे अमित शहा भाई असो किंवा कुणी असो, त्यांनासुद्धा संविधानाने रक्षण दिलेले आहे वाचवण्याचे। म्हणून हे संविधानाचे रक्षण करणे, पालन करणे हे संविधानच असं आहे की हे संविधान मेलेल्या माणसालासुद्धा न्याय देतो आणि जिवंत माणसालासुद्धा न्याय देतो। म्हणून या संविधानाचे पालन करणे, रक्षण करणे आणि हे देशहितासाठी, समाजहितासाठी, राष्ट्रबांधणीसाठी संविधानाचे अमृत महोत्सव निमित्ताने त्यांचे पूर्ण खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये याचे प्रबोधन करणे संविधानाचे हे झाले पाहिजे आणि संविधान काय आहे सर्व नागरिकांना कळले पाहिजे, एवढेच मी या प्रसंगी मांडणी करत आहे। शेवटी न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केले आहे, न्यायाधीश महोदयांचे ते अधिकार आणि कर्तव्य आहे, त्यांना काय निर्णय द्यायचे, काय नाही द्यायचे। मी माझ्या परीने हे संपूर्ण डॉक्युमेंटसह, पूर्ण पिटिशनसह मी पुरावे देणार आहे, एव्हिडन्स देणार आहे आणि त्यांना सांगितलेले आहे। त्यामुळे समोरचे काय निर्णय देतात 20 तारखेला आर्ग्युमेंटमध्ये झाल्यानंतर ते न्यायाधीश महोदय यांच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे संविधानाचे रक्षण करावे एवढेच मी या प्रसंगी 2 शब्द सांगितले आहे। कारण अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, अनेक ठिकाणी आपापल्या यूट्यूबवर अनेक लोक आपापले माध्यमातून ते प्रसारित करत आहे, परंतु सत्य काय आहे हे मी आज या पिटिशनच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला सांगत आहे, दाखवलेले आहे। त्यामुळे 20 तारखेकडे आता जिल्हा न्यायाधीश महोदय याकडे काय निर्णय देतात याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे। थँक्यू। जय भीम, जय भारत, जय संविधान।